राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। आध्यात्मिक समाज उपयोगी कार्यक्रम घेणारी मालेगाव येथील श्री सद्गुरू सिद्धिराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे 40 वर्षाच्या वरील व्यक्तींचे मोफत आरोग्य तपासणी तसेच 40 नंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर नाशिक येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र देशमुख यांचे व्याख्यान मालेगाव येथील सुयोग मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेले होते। यावेळी निर्मलगंगा गोदा बहुउद्देशीय संस्थाच्या नाशिक येथील सौ शीतल गायकवाड या प्रमुख अतिथी म्हणून तर विश्वस्त अमोल खैरनार, महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन महाले, अध्यक्ष कल्पेश सोनी हे देखील मंचावर उपस्थित होते। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। प्रस्थान कमलेश कांकरे यांनी केली तर अमोल खैरनार यांनी देखील आध्यात्मिक वर सुंदर असे मार्गदर्शन करत आध्यात्मिक देखील आपल्या शरीराला किती उपयोगी आहे, आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे याचं त्यांनी महत्त्व पटवून दिलं। सौ प्रीती जाकोटे यांनी अत्यंत उत्कृष्ट असे सूत्रसंचालन यावेळी केले। प्रमुख अतिथी सौ शीतल गायकवाड यांनी अतिशय सुंदर शब्दात आरोग्याविषयी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली। तर डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी देखील अत्यंत सोप्या आणि सरळ शब्दात उपस्थितांना आरोग्य बाबतीत स्लाइड शो सहित बहुमूल्य मार्गदर्शन केले। तदनंतर अत्यंत योग्य शब्दात त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना देखील उत्तर देत त्यातूनही त्यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले। बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। निवेदन आहे की आरोग्य तपासणीच्या इथे जे कोणी तर सर्वांनी चेअरवर येऊन बसायचंय। देऊन त्यांच्या बनवलेल्या वस्तूंना व कपड्यांना मार्केटिंगचे काम आपली संस्था करते। निर्मल गंगा गोदा ही संस्था पर्यावरणावर खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहे। अशा या अतिथी आपल्याला आज इथे भेटल्या आहेत तर मी निवेदन करते बीपी शुगर हे सगळं नॉर्मल आहे। तुमचं म्हणजे 120/80 नॉर्मल असतं, तुमचं काय रेंजमध्ये आहे काही प्रॉब्लेम। सद्गुरू सिद्धिराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष त्याचबरोबर महानगरपालिकेचे उपायुक्त सचिनजी महाले हे या चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आहेत आणि एक सोशल कार्यकर्ता, एक अधिकारी असून देखील इतर क्षेत्रातही आपलं योगदान देतात। सद्गुरू सिद्धिराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वैद्यकीय मोफत तपासणी त्यानंतर 40 नंतर आपण आरोग्याची काय काळजी घ्यावी याच्यासाठी नाशिक येथील प्रख्यात डॉक्टर राजेंद्र देशमुख हृदयरोग तज्ञ यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे आणि मोफत आरोग्य तपासणी त्याचबरोबर मोफत त्यांचा जो सल्ला आहे किंवा ते जे काही आपल्या आरोग्याबद्दल आपण काय काळजी घ्यावी या संदर्भात ते इथे लोकांना त्यांचं मनोगत व्यक्त करून त्यांना आरोग्याविषयी जागृत करणार आहेत। या इथे आपण बघतोय की ह्या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सद्गुरू सिद्धिराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे इथे पेशंटची नोंदणी चालू आहे। म्हणजे पेशंट इथे लाईनीत उभे आहेत। आपल्याला पेशंट नाही म्हणता येणार पण तपासणीसाठी आलेले नागरिक इथे आहेत। आता इथून पुढे आपण बघूया या टेबलांवरती आपण बघतोय या टेबलांवरती इथे हे लोकांचे रिपोर्ट बघून त्यांना काय मार्गदर्शन करता येईल त्या पद्धतीने चालू आहे। हे सद्गुरू चॅरिटेबल सिद्धिराज चॅरिटेबल ट्रस्टचे सभासद हे इथे कार्यरत आहेत। या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कल्पेशजी सोनी पण इथे आहेत।
त्याचबरोबर आता इथे ब्लड प्रेशर, रक्तदाब आणि त्याच पद्धतीने ही रक्ताची चाचणी, साखरेची चाचणी रक्ताद्वारे या पद्धतीचं इथे आपण बघतो. या पेशंटला ते तपासणी करून देतात आणि सगळी तपासणी जी आहे ते फ्री ऑफ चार्ज आहे. इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या तपासण्या चालू आहेत. पल्स, त्याचबरोबर इथे नागरिक वजन करण्यासाठी इथे उभे आहेत. आपण बघतोय जनता पूर्णतः निशुल्क अशी ही आरोग्य तपासणी या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे. श्री सद्गुरू सिद्धिराज चॅरिटेबल ट्रस्ट, मी आज त्यांचा अध्यक्ष कल्पेश सोनी बोलतो. आमची ट्रस्ट ही मालेगावातली एक नावाजलेली संस्था आहे व लोकांसाठी सामाजिक काम करणे व आध्यात्मिक स्वरूपाची अशी ट्रस्ट असून आमच्या उद्दिष्टांपैकी एक जे उद्दिष्ट आहे महत्त्वाचं, की लोकांना आरोग्याच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करणे, लोकांचे जनजीवन कसे त्या सुदृढ होईल यासाठी कार्य करण्यासाठी आम्ही आजचा हा एक लोकांचं फ्री 40 नंतर हृदयाची काय काळजी घ्यावी यासाठी नाशिकचे सुप्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र देशमुख सर यांचे फ्री व्याख्यान आम्ही आयोजित केलेले आहे. सर हे हृदयरोग तज्ज्ञ असून आपल्याला इथे 40 नंतर काय काळजी घ्यावी हृदयाची, विशेषतः कोरोना नंतर काय काळजी घ्यावी त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. आपल्या ट्रस्टच्या उद्दिष्टांपैकी महत्त्वाचं एक उद्दिष्ट ही आहे. तसेच भविष्यातही आम्ही जे ट्रस्टचे आपले अनेक उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विविध कार्यक्रम, लोकांच्या लोकोपयोगी कार्यक्रम आम्ही राबवत राहू. आज नेमकं काय, आज आपण काय म्हणजे मोफत आरोग्य तपासणी आहे का कसं काय त्याबद्दल थोडा बघा. आज इथे लोकांची मोफत आरोग्य तपासणी आहे. विशेषतः ब्लड शुगर, BP वगैरे आम्ही लोकांचं सगळं चेक करणार आहोत आणि हे सगळे तपासणी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. असा आहे की करोनानंतर म्हणजे आमच्या संस्था, जी माझी संस्था आहे आणि सद्गुरू सिद्धिराज चॅरिटेबल ट्रस्ट आहे, या आता प्रयत्न असा करतो आहे की आरोग्याप्रती जनजागृती करण्याची. त्याचं हे पहिलं पाऊल आहे. हा पहिलाच आमचा कार्यक्रम आहे जो संयुक्त विद्यमाने करतो आहोत. नाशिकला तसे बरेच प्रोग्राम आम्ही घेतलेले आहेत. हे जे बहुउद्देशीय संस्था आहेत यांचं कामच ते आहे की समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवून त्यांना त्यांचं जीवन सुसह्य कसं होईल, आरोग्याप्रती, समाजाप्रती, पर्यावरणाप्रती जनजागृती कसं करता येईल याच्यासाठी आम्ही काम करत असतो. हे काम करतो म्हणून हे काम करत असताना असं एक जाणवलं की आपण सगळ्या गोष्टीला प्रायोरिटी देतो. एकच सोड आरोग्य. थोडं दुखलं तरी आपण म्हणतो काय की थोडं ॲसिडिटीमुळे दुखत असेल, चालताना दुखलं काय की थोडं जास्त आज एक्झर्शन झालं म्हणून त्रास होत असेल, असं करत आपण जाणून बुजून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. किती महत्त्वाचं आहे. तोपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, खूप गोष्टी माहिती नव्हत्या. कोरोनामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे जो पॉझिटिव्ह शब्द आहे हा किती भयंकर आहे ते आपल्याला कोरोनाने सांगितलं. निगेटिव्ह आहे हे ऐकल्यावर जे त्यावेळेला आपल्याला समाधान मिळत होते ते आणि पॉझिटिव्ह असल्याचं जे आपल्याला वेदना होत होते ते, कारण त्या काळात आपण सर्वांनी केलं. अगदी 50 नंतर आपण गृहीत धरून टाकतो की मला BP आहे, शुगर आहे, मला कधी अटॅक येऊ शकतो. 2-3 अटॅक आपण गृहीत धरतो की येणार आहे, आता मी जगणार आहे, माझं निम्म आयुष्य जगून झालं आहे. कारण आपली लढाई असते ना, आधी शिक्षण, मग नोकरी, मग लग्न, मग मुलं, मग घर, मग गाडी आणि मग आता निवांत. पण तो तुम्हाला सगळे आजार जखडलेले असतात. त्याच्यासाठी हे 40 नंतरचं जे आम्ही चालू केलं आहे की तुम्ही आधीच जागृत व्हा. आता पूर्वीसारखं नाही राहिलं आहे. आता तुम्हाला अगदी पहिल्यापासूनच तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण जर तुमचं हृदय निरोगी असेल तर तुम्ही आयुष्यात जे कष्ट करतायची धावपळ चालू आहे तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा म्हणजे एन्जॉय करू शकाल लाईफ. नाहीतर सगळं कमवून ठेवायचं, मुलांसाठी कमवून ठेवायचं आणि आपण असंच निघून जायचं. त्याच्यामुळे जे आपण कष्टाने कमवलं आहे ते आपणही कसं उपभोगता येईल याच्यासाठी सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची, आपल्या हृदयाची काळजी घेणं किती गरजेचं आहे. किंवा न करून कोणावर जर तो प्रसंग उद्भवला तर तुम्ही त्यावेळेला कोणती पटकन उपचार केला. कारण पहिले 30 मिनटं खूप महत्त्वाचे असतात जेव्हा तुम्हाला अटॅक येतो. दिसू शकतात व आपली मध्यदा व अनामिका
मिडल फिंगर आणि रिंग फिंगर आपल्या अंगठ्यावर टिप करायची आहे. करंगळी आपली सरळ असली पाहिजे. आपली तर्जनी अंगठ्याच्या खाली दुमडून त्याच्यावर अंगठा प्रेस करणे व मध्य बोट व रिंग फिंगर म्हणजे अनामिका ही त्याच्यावर टिप करणे. करंगळी आपली सरळ असणे. आपण पूर्वेकडे तोंड करून बसल्यानंतर पद्मासनामध्ये दोघा हात आपण आपल्या मांडीजवळ आणून फक्त 6 मिनिटे रोज आपण जर ही मुद्रा आपण केली तर याच्याने हृदयाला खूपच सकारात्मक तरंग पोहोचते. सगळ्यांना हृदय मुद्रा ही लक्षात आली असेल. सनातन संस्कृती अध्यात्मामध्ये असा कुठला शब्द आहे की ज्याचा संबंध आपण हृदयाशी लावू शकतो किंवा त्या शब्दाचा आपल्याला हृदय विकाराकरता उपयोग होऊ शकतो. आपल्यापैकी कोणी असं कुठल्या देवाचं किंवा धार्मिक असं कुठला आपल्या सनातन संस्कृतीमध्ये शब्द आहे तो कोणी सांगू शकत असेल तर माईक द्या. विठ्ठल. बरोबर आहे. अतिशय बरोबर उत्तर. विठ्ठल नामाचा महिमा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाला आहे. विठ्ठल नामाच्या उच्चाराने हृदयाच्या ऊर्जेमध्ये वाढ होत असते असे संशोधनामध्ये आढळलेले आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. साधारणतः आपलं शिक्षण, नोकरी, नंतर तुमचं लग्न, ह्या सर्व गोष्टी होईपर्यंत आपण 40 ओलांडतो. स्त्रिया आणि पुरुष दोघे. शिक्षण संपदा त्यानंतर मग मुलं आणि मग आपण व्यवसायातली जी काय व्यवसायात सेटल होणे आपण हे जे म्हणतो. ब्लड प्रेशरची सुरुवात झाली, मला डायबिटीज झालं आणि माझे इतर मित्र माझ्यापेक्षा अगदी तरुण किंवा फिट दिसतात, मग मी तसं दिसायला हवं. आणि यातून मग अचानक आपण काहीतरी वेगळं करायचं म्हणून वजन कमी करणे, धावपळ करणे, रनिंग करणे, मॅरेथॉन करणे, या सगळ्या गोष्टींची सुरुवात करतो. पण त्या करणे खरोखर अचानक सुरुवात करणे हे योग्य आहे का याविषयी मी आपल्याला थोडक्यात सांगेन. फारशी भीती वाटत नसते, परंतु हार्ट अटॅक म्हटला की आपला एक ठोका निश्चित चुकतो, डॉक्टरांचा सुद्धा. याला आपण इतकं महत्त्व का देतो तर आपण जर जगभरातली हृदयविकाराच्या आजारांची आकडेवारी बघितली तर साधारणतः 30% रुग्ण हे जगभरात फक्त आणि फक्त हृदयविकाराच्या आजाराने दगावतात. याचा अर्थ काय की आज जर मालेगावात 100 मृत्यू झाले तर त्यापैकी 30 हे फक्त हृदयविकाराच्या आजाराने असतात. उरलेल्या 70मध्ये तुमचे कॅन्सर, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू काय असतील नसतील हे सगळे आजार येतात, परंतु 30% 1/3 हे फक्त आणि फक्त हृदयविकाराच्या आजाराने. आणि यापेक्षा वाईट गोष्ट काय असेल तर जसं जसे आपली श्रीमंती वाढत जाते, जशी आपली प्रगती होते, तसं या आजाराचं प्रमाण वाढत जातं. सो प्रगतीशील देशात हा आजार 40% असतो. गरीब देशात जर आपण आफ्रिकेत कल्पना केली तर हा 20 ते 30% असतो. तर जसं आपण आता प्रगतीशील होत आहोत, आपल्याला अभिमान वाटतो, भारत आता विकसित देश समजला जातो, तर तसं याचं प्रमाणही वाढतंय. तर ह्या श्रीमंतीसोबत येणारे आजार, लाईफस्टाईल रिलेटेड आजार हे असे समजले जातात. त्यामुळे आपण त्याला प्रतिकार किंवा प्रतिबंध घालणे खूप महत्त्वाचं असतं. कल्पना असते की छातीत जर दुखलं मध्यभागी किंवा डावा खांदा यात वेदना झाल्या तर हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं, ही आपल्याला बऱ्यापैकी सर्वांना कल्पना असते. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा काही लक्षणं असतात जी बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष होतं आणि मुख्यतः स्त्रियांमध्ये ही लक्षणं वेगळी असतात. ही वेगळी कशी असतात तर स्त्रियांमध्ये छातीत न दुखता फक्त त्यांना अस्वस्थ वाटणे, घाम येणे,
अशक्तपणा जाणवणे, प्रसंगी उलटी आणि मळमळ होणे, पोटात वेदना होणे ही सुद्धा हृदयविकाराची लक्षणं असतात. आणि अनफॉर्च्युनेटली त्याला बऱ्याचदा आपण गॅस, ॲसिडिटी, अपचन असं म्हणून त्याचा वेगळा उपचार करतो आणि मग ती व्यक्ती सिरियस किंवा गंभीर झाल्यानंतर हॉस्पिटलला पोचते. त्यात बऱ्याचदा मुख्य वेळ गेलेला असतो. जसं शीतलताईंनी सांगितलं की 30 मिनिटे किंवा सुरुवातीचा पहिला तास याला गोल्डन आवर म्हटलं जातं. तर तो जर 1 तास आपण घालवला, विचार केला, तर बऱ्याचदा आपण मोठ्या हॉस्पिटलला किंवा चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा त्याला आपल्याला यश येत नाही. त्यामुळे त्यात वेळेचं खूप महत्त्व असतं. दुखणे, फक्त डावा खांदा दुखणे, त्याचबरोबर मानेत जबडा, हे सुद्धा मोठ्या हार्ट अटॅकचं लक्षण असतं. आणि जबड्यात त्रास झाला, दातांचा त्रास झाला तर रुग्ण डेंटिस्टकडे जातात आणि मग त्याला उपचाराला डिले होतो. हेही एक त्याचं कारण असतं. बऱ्याचदा पेशंट डेंटिस्टकडे जातात, त्यांना दात दाखवतात आणि ते नॉर्मल आल्यानंतर मग डेंटिस्ट सांगतात तुम्ही डॉक्टरांकडे जा किंवा हृदयाचं चेकअप करा आणि त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे असं सुद्धा निष्पन्न झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त श्वास घ्यायला त्रास होणे, अशक्तपणा किंवा अगदी गरगरल्यासारखं वाटणे आणि प्रसंगी पोटात वेदना होणे ही हृदयविकाराची किंवा हार्ट अटॅकची लक्षणं असतात. साधारणतः पुन्हा आहेत. बऱ्याचदा आमच्याकडे प्रश्न विचारतात तरुण पिढी की हा मला होऊ शकतो का? तर हा जो ही शक्यता असते ही साधारणतः 2 घटकात विभागली जाते. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाहीत म्हणजे त्या नॉन मॉडिफायबल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, आणि मॉडिफायबल ज्या तुम्ही स्वतः बदलू शकतात, अशा ह्या 2 यात आपण त्याची विभागणी करतो. न बदलता येणाऱ्या सारख्या गोष्टी कुठल्या? तर वय. जसं आपलं वय वाढत जाईल तसं आपल्याला ती होण्याची शक्यता वाढत जाते. 70-80 वर्ष वयात सुद्धा व्यक्ती अगदी तंदुरुस्त फिट असू शकते. पण जर आपण आरोग्याची काळजी नाही घेतली तर वयानुसार या आजाराचं प्रमाण वाढू शकतं. दुसरं असतं लिंक. फॅमिली हिस्ट्री असेल, आपल्या फॅमिलीत आई वडिलांना, मामांना, भावाला कुणाला आजार असेल तर तो हा आपल्याला होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. बदल कुठले असतात? स्मोकिंग करणे, धूम्रपान, लठ्ठपणा, वजन जास्त असेल, ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल तर तो आपण कंट्रोल करू शकतो किंवा टाळू सुद्धा शकतो. हाय कोलेस्ट्रॉल आणि खराब म्हणजे पौष्टिक नसलेला आहार, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या बदलण्यासारख्या असतात. परंतु आमच्याकडे जे रुग्ण येतात ते कुठल्या गोष्टी बदलायला विचार करतात? न बदलता येण्यासारख्या. म्हणजे काय की माझं वय कमी होईल का, मी तरुण दिसेल का, हल्ली लिंग बदलण्यापर्यंत सुद्धा परिस्थिती गेलेली आहे. आणि ज्या गोष्टी बदलता येतात त्याला मात्र आपला नकार असतो. स्मोकिंग बंद करायचं का? नाही सर, एक तरी पिऊ द्या. ड्रिंक्स, अल्कोहोल कमी करायचं का? किंवा चहा गोड बंद करायचं का? नाही, गोड चहाशिवाय मला दिवसाची सुरुवातच होत नसते. सो आपण ज्या गोष्टी शक्य नाही त्या बदलण्याचा प्रयत्न करतो. ज्या अगदी सोप्या असतात त्याला मात्र आपण आहारी जातो. त्याचं लक्षण समजलं जातं. परंतु लठ्ठपणासोबत तुमचं डायबिटीज, ब्लड प्रेशर, सांधेदुखी, संधिवात असे बरेच आजार येतात. त्यामुळे वजन कमी, लठ्ठपणा हा एक आजार असतो. धूम्रपान तुम्ही बघितलंय, त्याच्या दरवर्षी आम्हाला कमीत कमी 10 व्यक्तींचे पाय कापावे लागतात, म्हणजे त्याला ॲम्प्युटेशन म्हणतात. स्मोकिंग करणारी व्यक्ती आज जरी व्यवस्थित असली तरी 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर त्यांना ही परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आणि ही सत्य परिस्थिती आहे की आमच्याकडे दरवर्षी 8 ते 10 लोकांचं ॲम्प्युटेशनला करावं लागतं. ही एका हॉस्पिटलची संख्या आहे. इतर हॉस्पिटलला किती असतील तुम्ही कल्पना करा, किंवा सरकारी रुग्णालयात ही संख्या किती जास्त असेल याचा विचार करा. झाले. आणि वजन जर कमी असेल तर त्याचा अर्थ काय होतो की अरे तुला खायला मिळत नाही का, बायको चांगला स्वयंपाक करत नाही का. आणि स्त्रिया जर तशा असल्या सरपातळ तर तुझी सासू त्रास देते का, नवरा लक्ष देत नाही का, अशा पद्धतीने आपण त्याची विटंबना करू. सुरुवात केली की 40 नंतर व्यायामाची सुरुवात का होते? जसं मी सांगितलं की आपण तोपर्यंत बऱ्यापैकी आपल्या व्यवसायात, आपल्या नोकरीत, आपल्या कौटुंबिक जीवनात स्थिर किंवा सेटल झालेलं असतो. त्यामुळे आपल्याला त्या काळात वेळ मिळतो. सुरुवातीला कामात, अभ्यासात, वैयक्तिक जीवनात आपल्याला वेळ नसतो, त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि 40 नंतर थोडा आपल्याला तो एक तास 2 तास आपण आरोग्यासाठी देऊ शकतो आणि मग आपल्याला त्याचं महत्त्व जाणवतं. इंटरेस्टिंग एक थोडक्यात कथा सांगतो की हा शब्द कसा प्रचलित झाला. आपण सर्वांना मॅरेथॉन धावतात. मालेगावमध्ये भरपूर माझे मित्र आहेत डॉक्टर्स, ते रेग्युलरली रनिंग करतात. तर मॅरेथॉन म्हणजे काय? तर 490 बिफोर क्राइस्ट या वर्षी एक मॅरेथॉनमध्ये युद्ध झालं, मॅरेथॉन या शहरात. तर ग्रीस आणि पर्शिया यांच्यामधील ते युद्ध होतं.
या युद्धात ग्रीस जिंकेल ही बातमी देण्यासाठी एका सोल्जरला नियंत्रित करण्यात आलं की ही तुम्ही बातमी आता राजवाड्यात किंवा आपल्या राजाकडे पोचवायची आहे. तर ती व्यक्ती ॲथेन्सला विजयाची बातमी पोचण्यासाठी फिडिपाइड्स नावाचा व्यक्ती होता सोल्जर. तो धावत 26 किलोमीटर, म्हणून आता ती 26 मैलाची मॅरेथॉन असते, हाफ मॅरेथॉन आणि 42 फुल मॅरेथॉन. सो 26 मैल तो धावत ती बातमी देण्यासाठी पोचला आणि पोचल्यानंतर त्याने नॉनस्टॉप ते 26 मैलाचं अंतर क्रॉस केलं. तो राजवाड्यात पोचला, आपण जिंकलो एवढे शब्द उच्चारून कोसळला आणि ही डाईट म्हणजे तो मृत पावला. किंवा किती करणे याला एक लिमिटेशन्स असतात. व्यायामाचे भरपूर फायदे असतात. काय फायदे असतात? आपलं कोलेस्ट्रॉल कमी होईल, शुगर कमी होईल, ब्लड प्रेशर कमी होईल, आपली हृदयाची आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता यात वाढ होते. म्हणजे आज जर आपण 5 किलोमीटर चालत असू, व्यायाम केल्यानंतर आपण 10 किलोमीटर चालू शकतो. तर ह्या वेगवेगळे त्याचे फायदे असतात. सर्वात महत्त्वाचं, व्यायामामुळे आपण म्हातारपण टाळू शकतो. याला म्हणतात रिव्हर्स एजिंग. सो रिव्हर्स एजिंग शक्य आहे का? व्यायाम केल्यावर तुम्ही असं दिसाल, न केलं तर असं दिसाल. सो असं ही व्यायामाचे फायदे असतात. सो शारीरिक आणि मानसिक व्यायाम हे दोन्ही गोष्टी प्रत्येक व्यक्तीने करायला हवे. जे आपल्या कामानिमित्त जो आपली हालचाल होते तो आपला तणावपूर्ण हालचाल असते, परंतु मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं ठेवू शकतो. शास्त्रीय कारण आहेत. तर वयानुसार आपल्या शरीरात वेगवेगळे बदल होतात. हे बदल काय? तर आपल्या हृदयाची आणि रक्तवाहिन्यांची, संपूर्ण रक्तवाहिन्याची कार्यक्षमता ही कमी होते. त्याचबरोबर आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते. आपले सांधे, हाडं ही ठिसूळ होतात आणि आपले स्नायू, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्नायू यांची कार्यक्षमता देखील कमी होते. याला मेडिकल लँग्वेजमध्ये सार्कोपिनिया असा शब्द आहे. स्नायूंची कार्यक्षमता कमी होणे किंवा साईज कमी होणे म्हणजे काय की आपण बघतो की जी व्यक्ती हल्ली ब्रॉडमध्ये भाग घ्यायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने 40 नंतर साधारणपणे बेसिक चेकअप हे नक्कीच करायला हवं. तर त्यात आपल्या कोलेस्ट्रॉलची तपासणी, हिमोग्लोबिनची तपासणी, त्याचबरोबर 2D इको, ECG आणि स्ट्रेस टेस्ट. हल्ली ब्लड टेस्ट या इझिली अवेलेबल असतात. एक फोन केला की ती व्यक्ती घरी येते आणि 1000 ब्लड टेस्ट करून जातात. परंतु त्या ब्लड टेस्टमध्ये आपल्याला खरोखर आपल्या आरोग्याची माहिती किंवा आपण सुदृढ आहोत याची कल्पना येते का? नाही. तर त्यासाठी आपल्याला त्या ब्लड टेस्टच्या व्यतिरिक्त काही चाचण्या असतात त्या करणे हे अत्यावश्यक असतं. तर त्या कुठल्या? तर 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट. 2D इकोत आपल्याला हे कळेल की आपलं हृदय त्या स्टेजला किती कार्यक्षम आहे, किती आपण काम करू शकतो, किती धावू शकतो याची एक कार्यक्षमता कळते. आणि जी काय स्ट्रेस टेस्ट, त्याला साध्या भाषेत बेल्टवर चालण्याची तपासणी म्हणतात, ती जर केली तर आपली शरीराची क्षमता म्हणजे आपण 10 किलोमीटर जाऊ शकतो किंवा 20 किलोमीटर जाऊ शकतो की 42 किलोमीटर जाऊ शकतो, ही कार्यक्षमता तपासण्यासाठी ती एकच चाचणी आपल्याला उपयोगी पडते. हे व्यायामाने कळत असतं. पण तो फ्री मिळतो आपल्याला, त्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व नसतं. ज्याला आपल्याला पैसे द्यावे लागतात त्याला आपण बरोबर फॉलो करतो. सो जोपर्यंत आपण तरुण असतो, आपल्याला कुठलेही आजार नसतात, त्यावेळेला आपलं हृदय असं असतं अगदी आनंदी, स्वच्छ. लग्न झाल्यानंतर ते थोडंसं दुखायला लागतं आणि मग कुटुंब, फॅमिली, नोकरी, जबाबदारी जर झाली की त्याची परिस्थिती अशी होती, ते सगळीकडेच दुखायला लागतं. डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, पाठीमागे सगळीकडे वेदना व्हायला लागतात. आमच्यासाठी निरोगी हृदय हे असं असतं आणि आजारी असेल तर ते अजून अवघड असतं. त्यामुळे त्याची निश्चित काळजी घ्या, चांगला आहार घ्या. सो स्वतःला जर आपल्याला ह्या सगळ्या आजारांपासून वाचवायचं असेल तर नियमित वार्षिक आरोग्य तपासणी ही प्रत्येक व्यक्तीने 40 नंतर करायला हवी, स्त्री असो व पुरुष असो. आता स्त्रियांविषयी सांगायचं झालं तर त्यांच्यामध्ये आपल्याला वाटतं की स्त्रियांना आजार कमी होतात, परंतु हॉस्पिटलला आल्यानंतर मृत्यूचं प्रमाण हार्ट अटॅक नंतर हे स्त्रियांमध्ये जास्त असतं पुरुषांमध्ये. का? कारण त्यांचे उपचार उशिरा होतात. नोकरी असो, कौटुंबिक काही वेगवेगळ्या सण वार असो, त्यात आनंद घ्यायला शिका. म्हणजे डू नॉट फॉरगेट टू एन्जॉय. जर आपल्याला त्यातनं आनंद मिळत नसेल तर त्यातून आपल्या आजाराची सुरुवात होते. कुठलाही शारीरिक आजार, जसं सरांनी सांगितलं, अमोल सरांनी,
हा मानसिक स्वास्थ्यापासून सुरुवात होते. तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल, कुठलाही आजार असेल, त्याची सुरुवात ही मानसिक आजारापासून सुरुवात होते. सो मानसिक स्वास्थ्य जर चांगलं नसेल तर उद्या तुम्हाला शारीरिक आजार हे 100% होणार. काय आपल्याला करायचं ते आनंदाने करायचं. आज आलोय तर आपण पूर्ण दिवस इथं आनंदात घालवायला हवं. तुम्हाला कुठं जायचं असेल किंवा फिरायला जायचं असेल तर बस लेट झाली किंवा तुमची ट्रेन चुकली, तुमची फ्लाईट चुकली तर चिडचिड करू नका, दुसरी घ्या, थोडं उशिरा जा किंवा तुमचं वेळेचं नियोजन करा. तर त्यातनं जर तणाव निर्माण होत असेल कुठल्याही गोष्टींना तर त्यातून मिळणारा हा आनंद हा उपयोगी नसतो. तुम्ही ओळखतही असाल कदाचित, ही आमची टीम, ही आमचे 9 पल्स काळात जास्त असते. सिम्पॅथॅटिक म्हणजे काय की जे हॉर्मोन आपल्याला ब्लड प्रेशर वाढवणे, आपली हृदयाची ठोके वाढवणे हे काम करतात. या हॉर्मोन्सची रक्तातलं विसरक हे सकाळच्या वेळेस जास्त असतं. त्यामुळे जर आपला हार्ट रेट वाढला किंवा कुठल्या कुठल्या ब्लड प्रेशर वाढ झाली त्या हॉर्मोन्समुळे तर आपल्याला हार्ट अटॅक किंवा इव्हन पॅरालिसिस हे जास्त होतात. हे त्याच्या मागचं वैद्यकीय कारण. प्रश्न हृदयविकार आणि मांसाहार बरोबर म्हणजे आहारशास्त्र. तर मांसाहार आणि नॉन व्हेजिटेरियन डाएट किंवा साधा जो आहार असतो यातला फरक जर आपण समजायचं ठरवलं तर मांसाहार यात चरबीचं प्रमाण म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे कितीतरी पटीत जास्त असतं पालेभाज्यांच्या तुलनेत. त्यामुळे ज्या व्यक्तींमध्ये मांसाहाराचं प्रमाण जास्त असतं त्यांना ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस हे आजार जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण मांसाहार कमी करावा किंवा बंद करावा तर आपण बऱ्याच प्रमाणे मोठ्या प्रकारात याला आपण स्वतःला वाचवू शकतो. तिसरा जो प्रश्न होता श्वान आणि कासव, तर श्वान याचं आयुष्य कमी असतं आणि कासवाचं आयुष्य जास्त असतं. याला कारण असं आहे की जर इथून आपण नाशिकला किंवा मुंबईला जायचं असेल आणि तुम्ही 30च्या गाडीने चालवली गाडी तर तुम्ही 5 लिटर पेट्रोलमध्ये पोहोचू शकतात आणि तुम्ही 100च्या गतीने चालवली तर त्याला कदाचित 5च्या ऐवजी 50 लिटर पेट्रोल लागेल. ज्या व्यक्तींची हृदयाचे ठोके कमी असतात त्यांचं आयुष्य जास्त असतं. ज्या व्यक्ती योगा करतात, ज्या व्यक्ती नियमित मेडिटेशन करतात त्यांची हृदयाची गती ही 50, 40, 60 इतकी कमी असते. जसं आपण बऱ्याचदा वाचतो की काही मिनिटांसाठी तर त्या प्रकारात त्यांनी त्यांचे हॉर्मोन्स हे कंट्रोल केलेले असतात. सिम्पॅथॅटिक ॲक्टिव्हिटी कमी करून पॅरासिम्पॅथॅटिक ॲक्टिव्हिटी वाढवलेली असते आणि तसं जर आपण केलं तर आपण आपलं आयुष्य जास्त लाभू शकतो. सो आपल्या जागेवर जर कुणाचे ठोके 90 किंवा 100 असतील तर याचा अर्थ तुम्ही आजारी आहात. बसल्या जागेवर जर आपले ठोके 60 जितके कमी तेवढं आपण तंदुरुस्त असं उतना ही हेल्दी और हैप्पी रहे जितना आपने अपने पेशेंट को जीवन भर दिया है, जितना आपने अपने पेशेंट को जीवन भर दिया है. यही मनोकामना से मैं आगे की प्रोग्राम की ओर बढ़ती हूँ. बहुत बहुत धन्यवाद आपका सर. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.